तर मित्रांनो आज कंबाईंड ग्रुप बीचं एक्झाम झाली आणि आज आपण आता उत्तरं बघतोय. अ, प्रश्न तसे सोपे होते कंपॅरेटिव्हली, पण पेपर लेंदी आहे. टोटल जर बघाल तर तुम्ही 40 पेजेसचा पेपर आहे आणि क्वेश्चन्स पण मोठे मोठे आहेत. त्याच्यामुळं एका तासामध्ये जर बघाल आपण कव्हर करायचं असेल तर हा काही ना काही चॅलेंज आहे मुलांसाठी सुद्धा. म्हणून नंबर ऑफ क्वेश्चन्सचे जे अटेम्प्ट्स आपण बघतोय तर तो कमी झालेला दिसतोय. बऱ्याच मुलांचं हे रिव्ह्यू पण आहे, की सर अटेम्प्ट्स पूर्ण नाही झाला, 100 प्रश्न अटेम्प्ट नाही झालेले आहेत. तर त्याचं रिझन पण हे आहे, की लेंदी पेपर आहे. आपल्याला साधारणतः 30 सेकंड मिळतायत प्रत्येक प्रश्न अटेंड करण्यासाठी आणि वरचे 5 सेकंड जर गोल करायचं असेल तर त्याला जातो. म्हणजे विचार करा, की 35 सेकंड मिळतात एका प्रश्नाला आणि 35 सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे, त्याचे दिलेले स्टेटमेंट्स देखील वाचायचे आहेत आणि त्यानंतर त्याचं ऑप्शन देखील तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे अशा एवढ्या लेंदी पेपरमध्ये हे पूर्ण करणं क्वेश्चन सगळे हे थोडंसं कुठं ना कुठं डिफिकल्ट आहे असं मला वाटतंय. ओके. तरी पण आपण आता बघूया एक एक प्रश्नांचं उत्तर आपण बघण्याचा प्रयत्न करूया. सो चला पहिला प्रश्न आपल्याला इथं जर बघाल तुम्ही तर हिस्ट्रीचा आहे आणि हिस्ट्रीमध्ये पहिला प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोइंग सोशल वर्क ओके वर डन बाय दी प्रार्थना समाज. आता प्रार्थना समाजाने ह्यातलं कुठले कुठले काम केले तर फर्स्ट स्टेटमेंट वी हॅव एन एम जोशी ट्राय टू इम्प्रूव्ह द कंडिशन्स ऑफ द लेबरर्स बाय एस्टॅब्लिशिंग दी सोशल सर्व्हिस. ओके, सोशल सर्व्हिस लीग इस्टॅब्लिश केला आणि त्यातून एन एम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग इस्टॅब्लिश केला. हे एक पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट जर तुम्ही बघाल तर दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये वी हॅव ओके, दुसरं स्टेटमेंट इथं जर आपण बघाल तर दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये नामदार गोखले फाउंडेड दी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी विथ द एम ऑफ प्रोड्युसिंग दी गुड वर्कर्स फॉर दी सर्व्हिस ऑफ द कंट्री. थर्ड स्टेटमेंट वी हॅव सी अन ऑर्फनेज वॉज इस्टॅब्लिश्ड वॉज ओपनड ॲट नाशिक ऑन बिहाफ ऑफ दिस समाज अँड महर्षी विठ्ठल रामजी शिंदे फाउंडेड द डिप्रेस्ड क्लासेस मिशन फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ द अनटचेबल्स. ओके, सो दीज आर द स्टेटमेंट्स. आउट ऑफ दिस थ्री सी इज इनकरेक्ट. आणि तुम्ही जर बघाल तर विचारलंय की आपल्याला की कुठलं झालेलं आहे म्हणजे कुठले करेक्ट आहे तर सी जिथं आठवल तर त्या ठिकाणी मला वाटतं की ए बी आणि डी हा ऑप्शन उरतो. त्याच्यामुळं आन्सर काय असेल याचं डी असेल. बरोबर. सो पुढचा प्रश्न आपण जाऊया. ब्रिटिश नेक्स्ट क्वेश्चन वी हॅव अँड इफ यू सी द नेक्स्ट क्वेश्चन ओव्हर हिअर इफ यू सी नेक्स्ट क्वेश्चन ओव्हर हिअर ब्रिटिशांनी मुझफ्फर बॉम्ब खटल्यामध्ये खटल्या संबंधात लिखाणाबाबत टिंबटिंब यांच्यावरती देशद्रोहाचा तर दॅट इज दी लोकमान्य टिळक यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा इथं केलेला आपल्याला दिसतो आहे. ओके, सो लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन वी हॅव. पुढचा प्रश्न जर बघाल तर 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष हु वॉज द चेअरपर्सन ऑफ द नॅशनल काँग्रेस in 1887 held at Madras, that is Badruddin Tayyabji was the president of this INC. ओके, सो नेक्स्ट प्रश्न आपण जाऊया पुढे बघूया. आता पुढे आहे मॅच द पेअर्स आणि अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला जास्त संख्यामध्ये बघायला मिळाले या पेपरमध्ये. सोपे असतात. एखादी पेअर जरी आपण आयडेंटिफाय करू शकलो तरी उत्तरापर्यंत पोहोचणं आपल्याला शक्य होतं. ओके, तर आता हा पहिला मॅच द पेअर्सचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये जर बघाल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मीन्स भारतीय सुशासनाचा कायदा 1850, भारतीय परिषद काउन्सिल कायदा 1909, भारत सरकारचा कायदा 1919 आणि भारत सरकारचा कायदा 1935 असे चार प्रकारचे कायदे आणि मॅच द पेअर. तर आपण जर बघाल तर 35 ला काय होतं तर केंद्रात द्विदलीय म्हणजे डायरकी इथं दिलेली दिसते. त्यानंतर जर तुम्ही बघाल तर 1909 साली काय केलं तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिलता. 1919 साली काय केलं तर 1900 साली आपल्याला प्रांतात द्विदलीय डायरकी इथं दिसून येते. सो अशा प्रकारे जेव्हा आपण मॅच द पेअर करतो तर डी साठी 5 असणारे ऑप्शन्स किती आहेत तर एकच ऑप्शन आहे आणि त्याच्यामुळे आन्सर तिसरं आहे हे आपल्याला पटकन समजून येतं. सो अशा प्रकारे एखादी पेअर जरी माहिती असेल तर आन्सर पटकन मिळून जातं. सो हीच ट्रिक्स असते की या पेपर्स मध्ये की एखादी आन्सर जर माहित असेल तर ते आपल्याला ट्रिक्स वरून आन्सर पर्यंत पोहोचणं शक्य होतं. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आणि पुढे जर तुम्ही बघाल ना तर पुढचा प्रश्न सुद्धा इथे आपल्याला मॅच द पेअर्सच दिसून येतो आणि या प्रश्नामध्ये
वरती आहे मोपला रिबेलियन फर्स्ट. ओके, मॅच द पेयर्स मध्ये मोपला रिबेलियन, कोल अपरायझिंग, संथल अपरायझिंग अँड भिल अपरायझिंग. सो मोपलाज मीन्स केरला, राईट. मोपलाज मीन्स केरला. अँड हिअर ए ला दोन असणारे ऑप्शन्स किती आहेत सर माझ्याकडे? 1 आणि 4 असे दोन ऑप्शन्स आहेत. मधले दोन तर कटून गेले, त्याला आता आपण इग्नोर करायचे. ओके, आपल्याकडे उरतो पहिला आणि चौथा ऑप्शन. आता पहिला आणि चौथा ऑप्शन मध्ये जर बघाल तर बी ला 3 आणि बी ला 3, याचा अर्थ काय? कोल अपरायझिंग बिहार आहेच. पुढे जर बघाल तर सी आला इथं 4 आणि इथं 1 आहे, तर सी काय आहे? संथल अपरायझिंग. ओके, तो संथल अपरायझिंग इज इन दी बेंगॉल. सो सी ला 4 असलेला ऑप्शन. आणि भील अपरायझिंग वॉज इन द महाराष्ट्र ऑफकोर्स, तर डी ला 1 असलेला ऑप्शन. तर आन्सर काय असेल? आन्सर असेल 1. ओके, डी ला 1 असलेला भील म्हणजे महाराष्ट्र, डी ला 1 आहे, आन्सर इज 1. अशा प्रकारे आपल्याला इथं उत्तर मिळू शकतं. ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न जर तुम्ही बघाल तर इथं आपल्याला 1857 वरती प्रश्न विचारलेला दिसून येतो. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट व्हॉट वॉज द रिझन the indigo farmers in Bengal succeeded in revolting against the landlords after the revolt in 1857. ओके, तर इंडिगो रिवोल्ट सक्सेसफुल का झाला, याच्यातलं काय काय कारण असू शकतात हे आपल्याला स्टेटमेंट्स इथं दिलेले आहेत. आणि इथं जर बघायला आपण तर एंटरप्रेन्योरशिप अँड कोऑपरेशन, ऑर्गनायझेशन ऑफ द डिसिप्लिन, अ स्प्लिट इन द लँडलॉर्ड्स अँड हिंदू मुस्लिम पीसंट युनिटी. तर याच्यामध्ये आता एंटरप्रेन्योरशिप अँड कोऑपरेशन हे कारण काही लॉजिकल वाटत नाहीये, म्हणून तुम्ही याला काढून टाका. उरलेलं आन्सर आहे, तीनही उरलेले ऑप्शन्स करेक्ट आहेत. अशा प्रकारे तुम्हाला इथं लॉजिक सुद्धा वापरून उत्तर मिळू शकतात. पुढे जाऊया आपण. पुन्हा आपल्याला इथं मॅच द पेअर्स क्वेश्चन दिसून येतो. सो मॅच द पेअर्स आपल्यासाठी एक इझी ट्रिक सुद्धा आहे. म्हणजे एकतर तुम्हाला एखादी पेअर माहित असेल तर आन्सर पर्यंत पोहोचायला सोपं जातं. ओके, तर इथं जर तुम्ही बघाल तर या मॅच द पेअर मध्ये उत्तर काय असेल याचं? याच्यामध्ये मुकुंदराव पाटील यांना दीनमित्र जर तुम्ही जोडलं, मुकुंदराव पाटील यांना दीनमित्र हा पर्याय जोडला, तर 1 ला 4, 1 ला 4 असे किती ऑप्शन्स आहेत माझ्याकडे? 1 आणि 2 ऑप्शन्स आहेत. बाकीचे 2 ऑप्शन्सला बघायचं कारण नाही, ते तर कटले. आता दुसरा काय आहे? व. कोठारी, भगवंत पालेकर आणि श्रीपत श्रीपंतराव शिंदे. तर याच्यामध्ये याचं उत्तर काय असावं? तर याच्यामध्ये मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर 1 आहे, कारण बी ला 3, व. कोठारीला जागरूक हे आहे, आणि सी ला 2 म्हणजे जागृती पाळेकरांना जाते, आणि श्रीपतराव संधेला मराठा विजय. तर याचा आन्सर 1 हे असेल. ओके, पुढे आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आणि पुढच्या प्रश्नात जर तुम्ही बघाल तर पुढच्या प्रश्नामध्ये अगेन इथं आपल्याला दिसतंय हिस्ट्रीचाच प्रश्न आहे, आणि सोपा प्रश्न आहे कंपॅरेटिव्हली. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अबाउट द राजर्षी छत्रपती शाहू महाराज? यांच्याबद्दलचे स्टेटमेंट्स दिलेत, कुठला ट्रू आहे? फर्स्ट इज ही लेजिस्लेटेड अ कंपल्सरी अँड फ्री एज्युकेशन, ऑफ कोर्स ही डीड. देन ही गेव द पॅट्रोनेज टू द डिफरंट आर्ट अँड आर्टिस्ट, येस ऑफ कोर्स इट इज करेक्ट. ही लिगलाइज द विडो मॅरेज ऍक्ट, हा सुद्धा मुद्दा बरोबर आहे, तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आणि ही इस्टॅब्लिश्ड शाहूपुरी, ऑफ कोर्स दिस इज ऑल्सो करेक्ट. येस, सो ऑल ऑफ द अबव इज करेक्ट आन्सर. करेक्ट, येस. सो दिस इज द आन्सर, राईट. 8व्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. ठीक आहे, तुम्ही सुद्धा कमेंट करू शकता की याच्यामध्ये समजा एखादं वेगळं उत्तर कोणाला वाटलं तर तुम्ही कमेंट करा खाली की कोणतं उत्तर बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आणि पुढे जर बघाल तर अगेन हिस्ट्रीचाच प्रश्न आहे. थोडासा वेगळा प्रश्न आहे, फॅक्च्युअल नॉलेज वरती प्रश्न हा आहे. आणि याच्यामध्ये दिलं की खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही? दॅट इज AITUC लेबर युनियन आहे, आणि त्यातली कुणी भूषवलेलं नाही हे विचारलं गेलेलं आहे. आता ऑप्शन जर बघाल तर याच्यामध्ये आहे BT रणदिवे, सरोजिनी नायडू, CR दास अँड जवाहरलाल नेहरू. ओके, तो वन इज दॅट की सरोजिनी नायडू यांनी नाही भूषवलं. ओके, सरोजिनी यांनी नाही भूषवलं, नॉट सर्व्ड ॲज. ओके, बट ओनली बी ऑप्शन इज नॉट देअर. Only B option is not there. Then what do you think? What should be the correct answer here? What should be the correct answer? Comment करा सगळ्यांनी, तुम्हाला काय वाटतं याचं उत्तर काय असलं पाहिजे? ओके, ओनली बी ऑप्शन असायला हवा होता. आता ए आणि बी जर ऑप्शन असेल तर तसाही ऑप्शन नाहीये. BT रणदिवेंनी पण केलंय, CR दास यांनी आणि जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा केलेलं आहे. या प्रश्नाचं आता आपण उत्तर वेट अँड वॉच करूया की काय उत्तर याचं आपल्याला मिळू शकतं. ठीक आहे, आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आणि पुढचा प्रश्न जर इथे बघाल
तर या ठिकाणी प्रश्न आहे, डॅश डॅश वॉज द पोलीस कमिशनर ऑफ बॉम्बे. ओके, पोलीस कमिशनर कोण होता बॉम्बेचा, वेन ही हॅड इरेक्टेड अ गॅलॉन्स टू हँग दोज हू टूक द ऍक्शन अगेन्स्ट द ब्रिटिश रूल. 1857 चा हा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये बॉम्बेचा पोलीस कमिशनर कोण होता, ज्याने की इथं आपल्याला फाशी देण्यासाठी स्तंभ उभारला, वधस्तंभ म्हणूया आपण त्याला. चार्लस फॉरगेट हा तो ऑफिसर होता ज्याने ही ऍक्शन घेतलेली आपल्याला दिसून येते. चार्लस फॉरगेट 1857 च्या रिव्होल्ट मध्ये ज्याने ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध बंड पुकारले, अशा लोकांना फाशी देण्यासाठी त्याने इथं वधस्तंभ उभारलेला आपल्याला दिसून येतो. पुढचं स्टेटमेंट आपण बघूया इथं, आणि पुढचं स्टेटमेंट आहे, कॅचमेंट एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम हॅज विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह. आता हिस्ट्रीचे प्रश्न बऱ्यापैकी इथं झालेले दिसतात. 10 प्रश्न आपण इथं आतापर्यंत हिस्ट्रीचे बघितलेले आहेत.